रावण विद्वान आहे, रावण श्रीमंत आहे, रावण नुसता विद्वान नसून भक्ती पुरुषार्थातला एक आगळा वेगळं स्थान आहे. रावण चूक झाली राजा रावणाच्या जीवनात. वारकरी संप्रदायानं रावण बेदखल सुद्धा केला, त्याबद्दल दुमत नाही, पण रावण खूपसा मोठा पुरुषार्थी आहे. रावण एके दिवशी सकाळी उठून समुद्रावर पोचला आणि रावणानं 14 योजनाचा समुद्र बांधला, सेतू बांधला, पूल बांधला. वानरांनी 100 योजनाचा बांधला, म्हणजे 1200 किलोमीटरचा. काका 1200 किलोमीटरचा वानरांनी पूल बांधला, सेतू बांधला. रावणाने 14 योजनाचा बांधला. घरी आले. पत्नी हुशार आहे, सात्विक आहे, सदाचारी, पुण्यशील आहे, तात्विक बायको आहे. मी नेहमी सांगत असतो, ज्याच्या जीवनात बायको सात्विक भेटली त्याला ऊस तोडायची वेळ आली तरी त्यानं म्हणायचं मी स्वर्गात आहे. आणि ज्याच्या जीवनात बायको कर्कश भेटली, बंगल्यात असला तरी म्हणायचं मुंडक्याकून मसन वाट्यात जळायलो. मी नाही म्हणत. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. पत्नी सात्विक असली की माणसाचं जीवन गोड चलत असतं. तुम्ही बाबा कीर्तन ऐकले असतील बापूसाहेबांचे. ते म्हणायचे आंधळ घोडीशे पायंदळ भला ना अवकुसळ बायकुशे रणका भला. तुम्ही पण ऐकले खूप. बोरी खालून जाणाऱ्या घोडीपेक्षा पायी चाललेलं बरं. नादच काय काय घोड्याला, बोरी लोंबकळलेल्या बोरी खालून जायचं, तू तर वर बडत, त्याच्यापेक्षा पायी चाललेलं बरं. हुशार बायको. मी नाही सांगत, पुराण सांगते. महाराज उद्या काय संकट येणार आहे रावणाच्या पत्नीला झोपीत कळत होतं बाबा, झोपीत. स्वप्नात कळायचं आणि सकाळी मालकाला सांगायचं मालक नका न करू ते. बसलेले पडले तरी हातपाय फ्रॅक्चर होत नाहीत, उभे पडले की हातपाय मोडत असते. मग उभ्यान चुका करायच्या नाही. विठाला विठाला बळीवान बोलती ऐशे वीर धनुर्धर. वानर वीर वानर होते, धनुर्धर होते. ऐका मालक, काय पुरुषार्थ असेल. आणि त्या मंदोदरीनं मालकाला प्रश्न केला, प्रभू स्वामी काय वाणी असेल. मला असं वाटतं जी बाई नवऱ्याला आदरानं बोलती का बाबा, तिला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. तिनं फक्त नवऱ्याला आदरानं बोलावं. भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. आणि तिनं नवऱ्याचं दर्शन जर घेतलं तर पांडुरंगाचं पण दर्शन घ्यायची गरज नाही. तिची देवावरी सत्ता. हे आमचे पाय दुधान धुत्यानं नवऱ्याला टायमाला भाकरी देत नाहीत. 1 नंबरच्या वाटुळी. विठाला विठाला विठाला. आपल्या भागात नाहीत म्हणा तशा. इकडे गेल्यावर तिकडे ह्या फुकायच्या, दुसऱ्या आणू तरी कुठून. काय हुशार आहे म्हणलो तरी. स्वामी मनीजा नवऱ्याला मालक. मनीजा मनीजा डसू द्या तुमच्या जिबेला इचू. हो हो म्हणून डसू द्या, इचू डसू द्या जिबेला तुमच्या. नवऱ्याला मालक म्हणा, धनी म्हणा. बाबा वारकरी संप्रदायामध्ये लाख्या कोल्हाट्याची बायको नवऱ्याला धनी म्हणत होती. ढोल वाजिणाराची बायको कोल्हाट्याची बाई होती, कोल्हाट्याची. धनी म्हणायची, धनी. मेलेली जनावरं गावाच्या बाहेर टाकायची, नाल्या उपसायची, सरपण फोडणाऱ्या श्रीमंत श्री चोखोबरायची पत्नी सोयराबाई आपल्या मालकाला धनी म्हणायची. काय पुरुषार्थ असेल हो काका. धनी म्हणायची, नवऱ्याला धनी म्हणायची. आणि भारदस्त कुटुंबातल्या बायकांनी काही म्हणायचं, पप्याचा बाप. ए रामा मंदिराकडे गेलता काय. हो. म्हातारं रस्त्यात असलं तर त्यानं मला स्वयंपाक झालाय गिळायला ही. अरे बाप रे. वा वा. हिला चंद्रभागेत जित्त जरी 200 फूट फुटलं तरी मोक्ष नाही. मालकाचा आदर करायचा. लोमशांनी मंदोदरीच्या शब्दावर 43 श्लोकावर अध्ययन केलं. 43 श्लोकावर की मंदोदरी ही रावणाला किती आदरानं बोलत होती. आदरानं. वाक्चातुर्य होतं तिच्याकडं.
मला असं वाटतंय मंदोदरी रावणाला आदरानं बोलत असताना सरस्वती सुद्धा विचार करायची की हिच्या जिभेवर आदर किती आहे. माझं प्रभुत्व हिच्या जिभेवर कधी बसलं रावणासाठी, इतकी आदरयुक्त मंदोदरी बोलायची. आणि सहज विचारलं, मालक आज पहाटे पहाटे गेला, संध्येला वेळ लागलाय, सगळ्या गोष्टी वेळेच्या पुढे गेल्यात, याच्याकरता तुमचं जीवनही लांबलंय, तुम्ही काय केलंय? मी 14 योजनाचा समुद्रावर सेतू बांधलाय, पूल बांधलाय. हो, मी 3 दिवसापूर्वी तुम्हाला नमूद केलं, वानरांनी पाषाण समुद्रात टाकली, मोठी मोठी पर्वत समुद्रात टाकली आणि सेतू बांधला 1200 किलोमीटरचा. त्याच्यापैकी नळ नावाचं वानर पुरुषार्थी होतं. तुकोबाराय सांगतात त्याला आशीर्वाद होता. तुका म्हणे नळा सागरी तारी येल्या शिळा. राम नामाचा उच्चार करून नळ नावाचं वानर दगडाला हात लावायचं आणि तो दगड पाण्यात टाकला की तरंगत होता, फक्त नळ. तुका म्हणे नळा. आणि मी परवाला 3 दिवसापूर्वी तुम्हाला नमूद केलं तर ही सगळी 18 पद्म वानर, 72 कोटी रीछ, 56 कोटी गोलांगूळ समुद्र ओलांडून इथपर्यंत आलीत. त्यांनी हा पाषाणाचा पूल बांधला, त्याला खाली काही टेकू नाही, कॉलम नाही, त्याला आधार नाही कशाचा काका, जेसीबी नाही, शासनाचं बजेट नाही, मिस्त्रीला पगार नाही, काम करणाऱ्याला भाकरी सुद्धा नाहीत, कारण ते भाकरी खातच नव्हते ना काम करणारे, पाला खाल्ला. समुद्रावर सेतू बांधलेला आहे, पूल बांधलेला आहे. मी तुम्हाला परवाला बोलून गेले मालक, आज तुम्ही बांधलाय, वा, मला बघायला मिळेल बस रथामध्ये. आणि मंदोदरीला रथात बसवलं आणि मंदोदरीनं चारठणकर बाबा तो पूल पाहला. हुशारबाई होती ती, हुशारबाई होती. आजही सांगू का तुम्हाला, आपल्या महाराष्ट्रामध्ये नालायक नवऱ्याचं हुशार बायकोमुळेच चाललंय. ज्याच्या जीवनात पत्नी सात्विक आणि सदाचारी भेटली का, मायबापाचं नाव करण्यासाठी हलकटाचा सुद्धा संसार करतात. ती पवित्र संस्कृती आपल्या भारताची, आपल्या महाराष्ट्राची, आपल्या मराठवाड्याची आहे. एक मन ऐकील ती, संसारात सात्विक आणि सदाचारी विचाराची काका पत्नी असेल तर खुरप्याच्या आणीवर संसार द किती. खुरप्याची आणि सोन्याची म्हणायची जुनी माणसं, खुरप्याच्या आणीवर संसार दाखवायची. मालक जरी मूर्ख असेल, बुटा हरपून येणारा जरी भंगिरे असेल, तरी पण खुरप्याच्या आणीवर संसारात 3 टायमाच्या भाकरी देती. इतकी पवित्र संस्कृती माझ्या मराठवाड्याची. मंदोदरी किती हुशार असेल बाबा, अपुशेट काय हुशार असेल ती मंदोदरी. तो पूल सर्व अंगाने पाहला, विद्वत्तेनं पाहला, विचारपूर्वक पाहला, कसा बांधला असेल, यांनी दगड कसे टाकले असतील, याला काही टेकू नाही, तो जसा रामसेतू आहे तसाच हा 14 योजनाचा सेतू आहे, मग कशावर बांधला असेल. घरी आल्या रावणानं विचारलं, प्रिये, महाराज माणसंही आदरानंच बोलत होती त्या काळात, लक्ष्मी आदरानं बोलायचे, लय येडेवानी बोलतेत माणसं काय. काय होतं माहितीये का, आपण जागा सोडतो याच्याकरता त्या जागेवर कोणी पण बसतंय, त्याच्यामुळे जागा नाही सोडायला पाहिजे. आपण सुद्धा आदरानं पत्नीला बोलायला पाहिजे. प्रिये जी, विडा दिलेला आहे, दुपारचं जेवण झालं, विचारलं मी सेतू कसा बांधला विचारला नाहीस, मला कधीच कळाला. मंदोदरी पुढची होती, मला कधीच कळालाय. रावणानं सांगितलं तुला कसा कळाला, तुम्ही बांधला म्हणल्याबरोबर मला कळालं, आणि त्यातली त्यात मला तुम्ही दाखवायला नेलाय. पण त्या सेतूला खालून कॉलम नाही, टेकू नाही, त्याचा आधार नाही, तो पाण्यावर तरंगलेला आहे. मग हा मी माझ्या पुरुषानं त्यानं बांधलाय, तुला कसा कळाला. ऐका ना, तुमच्या हाताचा पुरुषार्थ असेल, पण तरंगणं हा तुमचा पुरुषार्थ नाही. दोघं एकत्रचे. तुम्हाला एक सांगू का, मालकाचं जरी चुकलं ना तर शहाणीबाई दरुजा लावून मालकाला समजून सांगते, तिला हुशारबाई म्हणायचं. काही काही बाया अति हुशार, त्यानं बाजाराची पिशवी घेतल्यावर ते पलीकडे गेल्यावर, ऐकलं का, डोसक्यात भोसा भरला का काय, टिकला लावायला तुरीची डाळ नाही, साखरेच्या डब्याला इस्तू लागलाय. मग घरात म्हणणं साखर संपली, तुरीची डाळ संपली, लोकायत गेल्या म्हणून ती अक्कल आहे का. हिला म्हणायचं कर्कशा. प्रत्येकाने आपोआपली आचारसंहिता सांभाळा.
संसाराचा स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही. नवऱ्यानेही नवऱ्याची आचारसंहिता सांभाळायची आणि स्त्रीनं स्त्रीची आचारसंहिता सांभाळायची. महाराज रावणाच्या जीवनात फक्त 3.5 मिनिटाकरता आचारसंहिता बिघडली बाबा, अख्ख्या संसाराचं मात्र झालं. नाही तर रावणाचा पुरुषार्थ मोजायला तराजू नव्हतं. एवढा मोठा भक्तिसूत्रातला रावण होता, ज्याला प्रसन्न होऊन 7 कोटी घराचं गाव भगवान शिवजीनं सोन्याचं द्यावा. त्या अर्थी रावण विद्वान किती असेल कल्पना करा. भगवान शिवजी प्रसन्न झाले ना आत्मलिंग दिलंय. दारुरकर शास्त्री सांगायचे नामदेव बाबा, वा रामेश्वर बुवा चांगला पुरावा दिला. असं प्रमाण दिलं की नथुराम बाबा केहाळकर म्हणायची कोटीची नोट. आत्मलिंग दिलंय शिवजीने, रावणानं मागितलं दिलंय. वात्सल्या ततो पुरुषार्थायाम, आईच्या समाधानाकरता मागितलं होतं. दारुरकर शास्त्री सांगायचे इतकी रावणाची आपल्या आईवर श्रद्धा होती. राजेंद्र काका, आई करता आत्मलिंग, काय पुरुषार्थी असेल रावण. मंदोदरीनं सांगितलं त्या पुलाला टेकू नाही, आधार नाही, तो पाण्यावर तरंगलाय. तुमच्या हाताचं कौशल्य आहे, तुम्ही ते दगड टाकली, एखादी पर्वत टाकली असतील, खडीगोटी टाकली असतील, पण तरंगायची ताकद तुमच्यात नाही. एकांतात सांगितलं, एकांतात. रावणानं सांगितलं मला कळावं ग, मला कळावं. मग कोणाचा पुरुषार्थ आहे? ज्याचं तुमचं आणि त्याचं भांडण आहे त्याच्या नावाचा पुरुषार्थ आहे. रावण म्हणे माझं भांडण फक्त रामाविषयी आहे, आणि मग तुमचं ज्याच्याशी भांडण आहे त्या रामचंद्राच्या नावाचा पुरुषार्थ आहे. 14 योजनाचा सेतू बांधलाय. फक्त मला खरं सांगा, रावणाच्या जीवनात अश्रू फार कमी वेळेला नामदेव बाबा डोळ्यातून आलते. रावणाचा अक्षय नावाचा कुमार ज्या दिवशी युद्धात मरण पावला मारुतीरायाच्या चातुर्यानं, त्या दिवशी रावणाचे डोळे रडले नाही, त्या दिवशी रावणाचं हृदय रडलं होतं. ज्या दिवशी रावणाचा इंद्रजित नावाचा पुत्र मरण पावला त्या दिवशी रावणाचे डोळे रडले नाही, त्या दिवशी रावणाचं अंतःकरण रडलं होतं. कारण शहाणी माणसं डोळ्यातले अश्रू मूर्खाला कधी दाखवत नसतात. पुरुषार्थी होता रावण. आज मात्र मंदोदरीच्या मुखारविंदातून एक प्रशंसा ऐकल्याच्या नंतर रावणाचे डोळे रडतात. रामाचा पुरुषार्थ आहे हे तुला काय माहिती आहे? एक सांगू मालक, आपण ज्या गावात राहतो ते गाव सोन्याचं होतं, पण ते त्याच्या पुरुषार्थानं उजळलं. तो पुरुषार्थ मारुतीरायाचा वैशानर नावाचा अग्नी मारुतीरायाच्या शेपटीला बांधला. 14 अग्नीपैकी एक अग्नी असतो, तो अग्नी म्हणजे वैशानर. तो अग्नी मारुतीरायाच्या शेपटीला बांधला. लंका जाळली. येणे जाळी येली धन्य धन्य म्हणे तुका. लंका जाळली, लंका उजळली लंका. जळाल्यावर तर सगळी खाक व्हायला पाहिजे ना, नाही, उजळली लंका, उजळली, त्या शकानं उजळली. पण मंदोदरीनं सांगितलं मालक एक सांगू का तुम्हाला धनी, एक सांगू का, बंधी लंका उजळली, पण एका घराला थोडं सुद्धा उजळायची किंवा शेक लागायची ताकद मारुतीरायाच्या शेपटीत नव्हती. ते घर होतं बिभीषणाचं. शपक पुरावा आहे. आग लगी लंका में हलचल मचाई, विभीषण की कुटिया कैसी बचाई रे. आग लगी लंका में हलचल मचाई, विभीषण की कुटिया कैसी बचाई रे, कैसे बचाई. एवढी लंकेला आग लागली पण एकट्या बिभीषणाचं घर का जळालं नाही? ते एक शपक अभंग आहे. प्रतापे सबळ नामाची या, तुका म्हणे अग्नी झाला से शीतळ, प्रतापे सबळ नामाची या. प्रचलित अभंग. हृदयी सीतावर मनोनिया, हा रोजच्या प्रचलित. तो नागपूर प्रतीतला अभंग असेल, पण गाणे म्हणण्यापेक्षा बाबा चांगला आहे तो. वक्ते बाबा म्हणायचे तुका म्हणे अग्नी झाला से शीतळ, प्रतापे सबळ नामाचिया. इकडं रोजचा प्रचलित अभंग. लंकेशी उरले बिभीषणाचे घर,
लंकेशी उरले बिभीषणाचे घर हृदय सीतावर मनोनिया हृदय सीतावर मनोनिया. एकट्या बिभीषणाचं घर उरलं, अंतःकरणामध्ये सीतेचा पती रामनामाचं सूत्र आहे. मालक एक बोलू तुम्हाला, एवढ्या मोठ्या प्रचंड वैशान्य अग्नीमध्ये बंदी लंका उजळून निघली, पण एकट्या बिभीषणाचं घर जळत नाही किंवा उजळत नाही. ते रामनामाचा पुरुषार्थ आहे, आणि तोच पुरुषार्थ पाषाणात होता. हात जरी तुमचा असेल पण तुमचं अंतःकरण मात्र रामप्रभूचं नाव घेऊन दगड टाकत होतं, म्हणून 14 योजनाचा सेतू बांधला. विरोधकानं जरी नाव घेऊन दगड टाकला तरी 14 योजनाचा सेतू तयार होतोय. हा रामनामाचा पुरुषार्थ आहे. म्हणून